आपलंच आहे, धड टाकून पण देता येत नाही, अशीच अवस्था माझी निजीची झालेली आहे घराच्या बाबतीत. म्हणजे शिंगरू मेलं हेलपाटे वारी हो. तर नमस्कार मंडळी, आता बघा सूर्याबाईचा पण चुत्तडबा हुडकून काढलाय चिंगचोंगवाल्यांनी. इंचिंग पू करत कुठे यांची डोकी चालतील काही सांगता येत नाही. एकदा टाका म्हणा बाजार काढून सगळा, त्याशिवाय सगळ्यांच्या तल्पा बघायची नाही. त्या बोलायच्या ना आता बघा, गाडी कोल्हापुरात हॉटेलवर येऊन बादल्या पण भरून घेतल्या आणि ड्रॉपिंग पण चालू केलं. पण आज काय झाला विषय, आज पुण्यात बघा काय ठिकाणी नो एंट्री केलेली, त्यामुळे परत आणि राजाराम पुलावरून येऊन कोथरूड मार्गे गाडी टाकली. बरं रस्ता बारका असते हो, कुठं त्या मॅपवाल्या बाईवर विश्वास ठेवता आणि हो हत्ती काय कुठनं पण फिरवायच्या मापाचा येवी. पुढं जाईल तसं रस्तं लागलं ती बारकं. आता म्हटलं माणसं आपल्यावर फटाकड्या वाजली ती, पण चौकात विचारत आलो तेव्हा बघा कुठंतरी वाट गावली. टिंब शिकली, आता अधोगती झाली. स्टँडर्ड आणि मान ही उंबऱ्याच्या बाहेर चांगला असतंय, उंबऱ्याच्या आत बघा जुनी संस्कृती ऍक्सेप्ट करायची असते. जीवनाचा सारांश जर का बघायचा असेल तर कधीतरी वृद्धाश्रमात जावा आणि वयोवृद्धांना विचारा, तुम्हाला जर का इथपर्यंत याच होतं तर इथनं माग पसारा एवढा केलाच कोणासाठी. 4 पुस्तकं वाचून ज्ञानी होणं चांगली गोष्ट आहे, पण घरादाराचा सांभाळ कसा करायचा तर वडीलधाऱ्यांची आवश्यकता असते. गाडी जरा उरपाटी फिरल्यामुळे बघा हे आम्हाला सगळं सुचलं. आता म्हटलं इथनं डायरेक्ट निगडील जाय, किती उशीर लागतोय, चांदणी चौकात होतो.